वसमतच्या 327 बूथवर लाडकी बहीण योजनेची जनजागृती करणार मिलिंद यंबल. विरोधक चुकीची माहिती पसरवून दिशाभूल करत आहेत. मिलिंद भाऊ यंबल यांचा दांडगा जनसंपर्क पाहता पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. भारतीय जनता पक्षाच्या बूथ संयोजकपदी मिलिंद यंबल यांची निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी ATV न्यूजच्या प्रतिनिधी अनिता चव्हाण यांनी मुलाखत घेतली. यावेळी मिलिंद यंबल बोलते झाले असता त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वसमत मतदारसंघातील 327 बूथवर जाऊन प्रत्यक्ष योजनेची जनजागृती करणार असल्याचे सांगितले. तसेच आगामी विधानसभा निवडणूक पाहता बूथवर भेट देऊन मतदान दुरुस्ती, बूथ बदल दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणी आदी कामे करणार आहे. महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची असून यामुळे महिलांना आर्थिक आधार मिळणार आहे. मात्र विरोधक चुकीची माहिती पसरवून दिशाभूल करत असल्याचेही ते म्हणाले. वरिष्ठांनी तिकीट दिल्यास आपण वसमत विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेही मिलिंद यंबल म्हणाले. प्रतिनिधी अनिता चव्हाण, वसमत. नमस्कार, ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बूथ संयोजक म्हणून निवड झालेली मिलिंद यंबल विधानसभेच्या अनुषंगानं सतत पाहण्यात येते की जी महायुती आपण म्हणताय ती महायुती तोडून एकला चलो रे, भाजपची युती अशी आहे की एकला चलो रे, भाजपच्याच फक्त बैठका होत आहेत. त्यामध्ये कुठल्याही दुसरे पक्षाचे जसे की कार्यकर्ते वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत, राबवत आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती सांगण्याचं. काल परवा एक प्रकार झाला शेनगावमध्ये की महिलांना साड्यांचा आमिष दाखवून तिथं गर्दी गोळा करण्यात आली आणि महिलांनी आक्रमक पद्धतीने त्याचा निषेधही केला. त्यांना उपाशी राहण्याची वेळ आली. काय म्हणाले आपण? ती खोटी बातमी होती. असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. हिंगोलीचे आमचे लोकप्रिय आमदार सन्माननीय तानाजीराव मुटकुळे साहेब यांनी आमच्या महिलांच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांना बोलवलं होतं. या लाडकी बहीण योजनेची माहिती सर्वसामान्य महिलेपर्यंत पोहोचावी हाच उद्देश त्या ठिकाणी होता. जवळपास 10,000च्या वर तिथे महिला जमलेल्या होत्या आणि सर्वांना चांगल्या रीतीने माहिती देण्यात आली. कुठल्याही साडी देण्याचंही कुठलंही आमिष देण्यात आलेलं नव्हतं. ही चुकीची बातमी आहे. तुम्ही तिथे शहानिशा करून ठेवता. महिला अत्यंत समाधानी झालेल्या आहेत. चांगली माहिती त्यांना मिळालेली आहे आणि अक्षरशः खूप ठिकाणी महिलांच्या रांगा सुद्धा लागलेल्या आहेत. ही काही भाजपची नाही, ही सरकारची महायुतीची योजना आहे आणि सामान्य महिलांसाठी ही योजना आहे. त्यामुळे आमचं कर्तव्य आहे माहिती महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आणि तीच माहिती शिंदे सेना असेल किंवा मग राष्ट्रवादी असेल याचे कुठलेही कार्यकर्ते कुठल्याही सभेला दिसत नाहीत, बैठकीला दिसत नाही. काय म्हणणार? भाजपची तयारी मी आधीच सांगितलंय की नेहमीच चालू असते आणि प्रत्येक पक्षाला ज्याचा त्याचा आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. आमची सुद्धा वसमतमध्ये ताकद आहे, ती टिकवण्याचं आमचं काम आहे. त्यामुळे आम्ही बूथ प्रमुख पर्यंत पोहोचत आहे. ज्याच्या त्याच्या पक्षाची त्या पद्धतीने तयारी चालू आहे. त्याची आम्हाला काही माहिती नाही, पण जे पक्ष सगळे आता विधानसभेच्या तयारीत लागलेले आहेत, आम्ही सुद्धा तयारीला लागलेलो आहोत आणि बूथ प्रमुख आमचा सक्षम व्हावा आणि प्रत्येक बूथ पर्यंत पोहोचून आम्ही आता कार्य करणार आहोत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोलाचं पद असं संयोजक पद असं मिळालेलं आहे, तर ते त्यांच्या पदावर असून भाजपसाठी नेहमीच कार्यरत असतात आणि याच अनुषंगाने जी लाडकी बहीण योजना निघालेली आहे याबद्दल पण त्यांनी स्वखर्चातून बरेच कार्यक्रम राबवत आहे, जेणेकरून महिलांना त्यांची माहिती त्यांच्या गावापर्यंत घरापर्यंत भेटावी यासाठी प्रयत्न त्यांचे चालू आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की पुढचं जे नियोजन आहे ते कसं राहणार आहे आणि कशा पद्धतीने राहील. वसमत विधानसभा बूथ संयोजक पदाची जबाबदारी मला पक्षानं दिलेली आहे आणि प्रत्येक बूथवर जाऊन मी सध्या संपर्क करत आहे. वसमत विधानसभेमध्ये 327 बूथ आहेत. या बूथमध्ये जाऊन महायुती सरकारने जी लोकाभिमुख अशी योजना आणलेली आहे महिलांसाठी, माझी लाडकी बहीण योजना, या योजनेच्या माहिती सामान्य महिलेपर्यंत व्हावी आणि जास्तीत जास्त या योजनेचा लाभ सर्व महिलांना व्हावा यासाठी मी पॅम्पलेट सुद्धा तयार केलेले आहेत. 2 रथ सुद्धा पूर्ण वसमत विधानसभेमध्ये मागच्या 8 दिवसापासून फिरत आहेत आणि मी सुद्धा स्वतः सर्व बूथवर जात आहे. भारतीय जनता पार्टी नेहमीच बूथवर जाऊन कार्य करत असते. बूथ प्रमुख हा आमचा सक्षम कार्यकर्ता आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणूक कोणतीही असो आमची नेहमीच तयारी असते. आम्ही निवडणूक आयोगातर्फे नवीन मतदार नोंदणी सुद्धा चालू करण्यात आलेली आहे. त्याचे सुद्धा आम्ही आमच्या बूथ प्रमुखाला जाऊन आवाहन करत आहोत.
जे 18 वर्षाचे मुलं असतील किंवा नवीन लेखी ज्या गावामध्ये आले असतील सुनावून, त्यांचं सुद्धा मतदान नावनोंदणीमध्ये करून घ्यावं, मतदानाची दुरुस्ती करून द्यावी. ज्या बूथमध्ये आपण लोकसभेला पाहिलं असेल की या बूथचं मतदान दुसऱ्या बूथमध्ये गेलेलं आहे, मग लोक तिकडे जाण्याचा कंटाळा करतात आणि मतदानाला जात नाही, त्यामुळे मतदानाचं पर्सेंटेज कमी होते. हे सुद्धा करण्यासाठी आता दुरुस्तीचे 25 जुलैपर्यंत आपल्याला संधी आहे, नवीन मतदार नाव नोंदण्याची संधी आहे. या संधीचा फायदा घ्यावा यासाठी मी गावोगावी फिरत आहोत, बूथवर जात आहेत आणि सर्व आमचे बूथ प्रमुख असतील आणि तिथल्या जनतेला आवाहन करतो. सध्याच्या याच्यामध्ये आपण ही गाव भेटी चालू केलेल्या आहेत आणि आपलाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. जर तुम्हाला या वसमत विधानसभेचं तिकीट जर आपल्याला मिळालं तर आपण याच्यामध्ये इच्छुक आहात असंही बॅनर सुद्धा झळकवले गेले भावी आमदार म्हणून. तर अशी तुमची तयारी आहे. वसमत विधानसभेमध्ये बरीच ओळख आहे, चाहता वर्ग आहे, जसे की राजूदादा चापके असतील, राजू नवघरे असतील. तर याबद्दल आपण काय म्हणाल की फक्त भाजपलाच विधानसभेचं तिकीट भेटल की यांचाही विचार केला जाईल? हे बघा, हा निर्णय आमचे वरिष्ठ पातळीवरचे नेते, राज्य पातळीवरचे, देश पातळीवरचे नेते ठरवतील. आमचं एकच काम आहे, आमचा बूथ प्रमुख सक्षम झाला पाहिजे, बूथवर आमची टीम सक्षम राहिली पाहिजे, बूथवर आमचं कार्य झालं पाहिजे. आणि हे प्रत्येक बूथवर जाऊन आम्ही मागच्या 5 वर्षापासून कार्य करत आहोत आणि ते पुढेही करत राहणार. त्यामुळे याचा निर्णय हे आम्ही खालचे कार्यकर्ते घेत नसतो, हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे, ते घेतील ते आम्हाला मान्य नाही. तर बघा, भावी आमदार म्हणून आम्ही कुठेही बॅनर झळकवलेले नाहीत. काही कार्यकर्ते ठीक आहे, त्यांचा उत्साह असतो, ते टाकत असतील, परंतु आम्ही आमचं कार्य करत आहोत. आणि विधानसभेची संधी जर मिळाली तर कोणाला नको आहे? निश्चित आम्ही भाजपसाठी जागा मागणार आहे, आमची ताकद आहे. मागच्या वेळेस आम्ही अपक्ष असताना सुद्धा 67,000 मतदान शिवाजीराव जाधव साहेबांनी घेतली. 2014ला भाजपने ही जागा लढवली होती आणि आता सुद्धा भाजपची आम्ही निश्चित जागा मागणी करणार आहोत. पक्षानं संधी दिली तर पक्ष ज्याला कोणाला तिकीट देईल. त्यांचं असं मत आहे की पक्ष ज्यांनाही संधी देईल आम्ही त्यांच्यासाठी काम करणार आणि ज्या पक्षाने जो आदेश दिला तो आमच्यासाठी तो अंतिम राहील आणि त्यांच्यासाठीच आम्ही काम करणार. वसमत विधानसभा ही भाजपला मिळावी असा आमचा प्रयत्नही असेल, असेही मिलिंद यंबल यांनी सांगितलेले आहे. तर त्यासाठी बघत राहा ATV न्यूज. मी अनिता चव्हाण, वसमत हिंगोली. ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची.